नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी बातमीदारांमार्फत बातमी मिळाल्यानुसार माजीवाडा जंक्शन इथे एक इसम चरस या अंमली पदार्थासह मोटरसायकलवरून घेऊन जात होता। तो त्याचे इतर साथीदार पुढे मुंबई इथे चरस या अंमली पदार्थाची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी माजीवाडा जंक्शन इथून अभय परशुराम पागधरे याला ताब्यात घेतलं। या आरोपीकडून एकूण 8 किलो 82 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ, एक मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या आरोपी विरोधात कापूर वावडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विक्री विरोधामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानं या ठिकाणी पोलीस स्टेशन स्तरावर आणि गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई होत असते। या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 5 क्राइम ब्रांच विकास घोडके आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती। त्या अनुषंगानं एसीपी डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण टीममध्ये एपीआय पल्लवी डगे पाटील, भूषण शिंदे आणि त्यांची पीएसआय सुनील आहिरे आणि पूर्ण टीमने यामध्ये ट्रॅप आयोजित केला होता। यांना इन्फॉर्मेशन होती की चरस एका ठिकाणाहून ट्रान्सपोर्ट होऊन मुंबईच्या दिशेने जात आहे। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला। हा सदरचा आरोपी जो आहे हा पालघरकडून येऊन माजीवाडा घोडबंदर रोडने जाऊन मुंबईच्या दिशेने जात असताना माजीवाड्याला ट्रॅप करून आपण त्याला ताब्यामध्ये घेतलं। यावेळी त्याच्याकडून आपण अभय परशुराम पागधरे नावाचा आरोपी आहे, वय वर्ष 43 आहे, तो राहणारा डहाणू, जिल्हा पालघरमधला आहे आणि याच्याकडून आपण 8 किलो 82 ग्रॅम वजन असलेलं चरस आपण याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे। याची जवळजवळ किंमत 80 लाख रुपये आहे आणि याच्यासोबत त्याचा मोबाईलही आपण हस्तगत केलेला आहे। याच्या अनुषंगानं कापूरवाडी पोलीस स्टेशन आपण कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। हे कुठून आलेलं आहे चरस आणि विक्रीसाठी कुठं जाणार होतं, त्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन आणती जे कोणी आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील त्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करणार आहोत। अतिशय उत्कृष्ट अशी कारवाई या ठिकाणी युनिट 5नं केलेली आहे आणि या अगोदरही बऱ्याच कारवाई झालेल्या आहेत। यापुढेही NDPSचे जे काही विक्री होते प्रोडक्टची त्याच्या अनुषंगानं आपण कारवाई करणार आहोत। यामध्ये किती आरोपी अजून आढळतील आणि ह्यांचा मोडस ऑपरेंडी काय होतं? यामध्ये जो आता आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे हा राहणारा डहाणू, जिल्हा पालघरमधला आहे आणि या अगोदरही काही चरस आपल्याला मिळालं होतं। हे कोस्टल एरियामध्ये मिळालेलं होतं। तर याचा आता तपास आहे की या अनुषंगाने हे कुठून आलेलं आहे। तर आत्ताच सध्या आपल्याकडे एक आरोपी निष्पन्न झालेला आहे। याच्यामध्ये आणखीनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। तर त्या अनुषंगाने आपण जे काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील त्याच्यावरती आपण कारवाई करणार आहोत।